अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा दुसरा दिवस असून सकाळपासूनच सिद्धार्थनगर लाल टाकी या भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे। अतिक्रमण मोहीम ह्या अहिल्यानगर शहरातील रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी सुरू असून जोपर्यंत शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील। सर्व नगरवासियांनी आपले असलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा महानगरपालिका प्रशासन अतिक्रमणे काढून घेतील आणि कायदेशीर कारवाई करतील, असं अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। मागच्या आठवड्यामध्ये मस्साजोग हे गावामध्ये तालुका केज जिल्हा बीड या गावामध्ये तेथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झालेली आहे आणि ती हत्या अशी झाली की या महाराष्ट्राला काळेमा फासला की कुणालाही सहन होणार नाही अशी ती हत्या झालेली। आम्ही कलेक्टर साहेबांनी ठिकाणी निवेदन दिलं की जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे, कारण याच्यातून ज्यांनी हत्या घडून आणली, ज्यांनी केली त्यांना कठोर शासन या ठिकाणी झालंच पाहिजे। यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना ते निवेदन दिलं आणि शासनाला कळवलं। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे बीड जिल्ह्यातले लोकप्रिय असे नेते, सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड यांचं त्या भागामध्ये सगळ्या जाती धर्माला घेऊन कार्य चालू आहे। ते रात्रंदिवस गोरगरिबांचे प्रश्न मिटवतात आणि विरोधकांना खपत नाही। त्यांची लोकप्रियता इतकी वाढत चालली की विरोधक विधानसभेमध्ये आता नागपूरला अधिवेशन चालू आहे, त्या ठिकाणी पण सांगतात की वाल्मिक अण्णा कराड यांना आरोपी करा, त्यांना अटक करा, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा खोटा दाखल केला आहे, कारण हे विरोधकांचं षडयंत्र आहे। त्यांना लोकप्रियता ही त्यांची भगवाना, त्यामुळं हे खोटे गुन्हे वाल्मिक अण्णावर जे ते दाखल आहेत ते पण मागे घ्यावा अशी पण आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली। आणि स्वतः जे मयत संतोष देशमुख आहेत सरपंच, त्यांच्या बंधूंनी परदिवशी प्रसार माध्यमाला सांगितलं की ही जी हत्या झाली ही कोणत्या जातीवादातून झालेली नाही आणि कोणी याला जातीवादाचं वळण देऊ नये असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे। तरी पण काही लोक त्या ठिकाणी त्या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण गढूळ करू पाहतात आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकारणासाठी। त्यामुळे आम्ही शासनाला ते पण सांगितलं की याच्यात पण आपण लक्ष घालावं, तर स्वतःचा भाऊ जर सांगतोय की ही हत्या दोषातून झालेली नाही तरी पण त्या ठिकाणी काही लोक वेगळं वातावरण निर्माण करतात। हे आम्ही शासनाला आमच्या शिष्टमंडळातर्फे वाल्मिक अण्णा कराड मित्र मंडळाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अधिकारी सालीमठ साहेब यांना निवेदन दिलेले आणि या निवेदनाच्या प्रती आम्ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण देणार आहे, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे मंत्री साहेब त्यांना देणार आहे, अजून पंकजाताई मुंडे यांना पण देणार आहोत। या जिल्ह्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे। त्याचप्रमाणे नगर तालुक्यातले आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप यांना सुद्धा आम्ही हे निवेदन देऊन आमची जी मागणी आहे, आमच्या ज्या भावना आहेत ह्या शासनापर्यंत पोहोच कराव्या अशी त्यांना पण या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहे सर्वांच्या वतीने। त्याच्यामध्ये हे आता हे आम्ही जे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत, म्हणजे कोणतेही एका जातीचा माणूस नाही, सर्व मराठा समाज आहे, वंजारी समाज आहे, जय भीम आहे, मातंग समाज आहे, सर्व समाजाचे लोक आहेत। त्याच्यामुळं वाल्मिक अण्णा कराड हे जातीवाद करत नाहीत, ते कोणतंही त्या ठिकाणी राजकारण करत नाही, त्यांचं फक्त एकच काम आहे की जनतेची सेवा करणं, गोरगरिबांचे प्रश्न मिटवणं, हेच विरोधकांना खपत नाही। त्याच्यामुळे त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत भगवान बाबा।